आपल्या इच्छांवर नियंत्रण मिळवणं खरंच शक्य आहे का? एका प्राचीन बौद्ध कथेनुसार हे काम खूपच कठीण आहे. चला, आज आपण याच नरम हाताच्या कथेचा उलगडा करूया, जी केवळ एक गोष्ट नाहीये, तर मानवी स्वभावावर केलेलं एक मार्मिक भाष्य आहे. तर गोष्ट सुरू होते जेतवनापासून, जिथे एक भिक्षू सांसारिक इच्छांच्या जाळ्यात पुरता अडकला होता. आता भिक्षूंसाठी हा एक मोठाच अडथळा होता. म्हणूनच बुद्धांनी ठरवलं की त्याला फक्त उपदेश देऊन चालणार नाही, त्याला एक जुनी गोष्ट सांगून एक महत्त्वाचा धडा शिकवायला हवा. आणि मग बुद्धांनी सुरुवातच केली एका अशा विधानाने जी ऐकून सगळेच चकित झाले असतील. ते म्हणाले, स्त्रियांना त्यांच्या इच्छांपासून परावृत्त करणं अशक्य आहे. हे विधान म्हणजे केवळ एक सुरुवात नव्हती, तर पुढे येणाऱ्या कथेचा तो पाया होता, जी मानवी इच्छाशक्ती आणि नियंत्रणाच्या कल्पनेलाच आव्हान देणार होती. म्हणजे बघा, ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये, ही आहे एक दृष्टांत कथा. म्हणजे काय? तर कथेच्या आत एक खूप खोल अर्थ दडलेला आहे. बुद्धांनी ही कथा त्या भिक्षूला आणि आपल्यालाही एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठीच निवडली होती. पाहूया तर तो धडा आहे तरी काय. आता आपण त्या मूळ कथेत प्रवेश करूया. गोष्ट आहे बनारसची, आणि या कथेचा नायक आहे एक अतिशय नीतिमान राजा, जो एक बोधिसत्व होता. म्हणजे बुद्धत्वाच्या मार्गावर असलेला एक ज्ञानी आत्मा. पण इतका ज्ञानी असूनही तो एका मोठ्या पेचात सापडणार होता. तर या कथेत आपल्याला 3 मुख्य पात्र भेटतात: राजा ब्रह्मदत्त, त्याची लाडकी मुलगी आणि त्याचा भाचा. हे तिघेही राजवाड्यात अगदी आनंदाने राहत होते, आणि राजाने या तरुण जोडप्याचं भविष्यही ठरवून टाकलं होतं. सुरुवातीला तर सगळं कसं छान ठरलेलं होतं. राजाने वचन दिलं होतं की त्याचा भाचा पुढचा राजा होईल आणि त्याची मुलगी मुख्य राणी. पण मग अचानक कोणालाही काहीही कारण न सांगता राजाने आपला निर्णय पूर्णपणे फिरवला. त्याने भाच्याला राजवाड्याबाहेर काढलं आणि आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या राज्यात ठरवलं. आणि याच निर्णयामुळे या कथेतल्या संघर्षाची ठिणगी पडली. राजाच्या आदेशाने शरीरं तर वेगळी झाली, पण मन नाही. प्रेम तर तसंच होतं. भिंती आणि पहारे त्यांच्या आड येऊ शकले नाहीत. आणि मग त्यांनी संवाद साधण्यासाठी एक इतका हुशारीचा आणि गुप्त मार्ग शोधून काढला, तो म्हणजे कवितेचा. पण विचार करा, राजाचा इतका कडक पहारा असताना ते एकमेकांशी संपर्क साधणार तरी कसे? एक छोटीशी चूक झाली तरी जीवावर बेतू शकलं असतं. मग त्यांनी हे आव्हान पेललं तरी कसं? याचं उत्तर होतं विश्वास आणि कमालीची हुशारी. राजकुमाराने काय केलं? राजकन्येच्या विश्वासू दाईला लाच दिली. आणि संदेश कसा दिला? शब्दांतून नाही, तर फक्त एका स्पर्शातून. दाईने राजकुमाराच्या नखाचा एक हलकासा ओरखडा राजकन्येच्या पाठीवर काढला, आणि तोच होता त्यांच्या गुप्त संवादाचा संकेत. आणि मग राजकन्येकडून उत्तर आलं एका छोट्याशा कवितेच्या रूपात. पण ऐकायला साधी वाटणारी ही कविता म्हणजे पळून जाण्याची संपूर्ण योजना होती. नरम हात, प्रशिक्षित हत्ती आणि काळा पावसाळी ढग तुला हवं ते देईल, हे एक कोडं होतं. आणि या कोड्याचं उत्तरच त्यांच्या स्वातंत्र्याची किल्ली होती. आता या योजनेची हुशारी बघा. प्रत्येक ओळ म्हणजे एक सांकेतिक शब्द होता. नरम हात म्हणजे राजकन्येची जागा घेण्यासाठी एका मुलाला शोधणं. प्रशिक्षित हत्ती म्हणजे पळून जाण्याचं साधन. आणि काळा ढग म्हणजे वादळी रात्रीची योग्य वेळ साधणं. किती अचूक आणि धाडसी योजना होती ही. तर योजना तर तयार झाली होती. आता वेळ होती ती प्रत्यक्षात उतरवण्याची. एका वादळी रात्री राजालाच फसवून राजवाड्यातून पळून जाण्याचा तो अशक्यप्राय प्रयत्न सुरू होणार होता. आणि अगदी ठरल्याप्रमाणे मध्यरात्री आभाळ काळ्या ढगांनी भरून आलं आणि जोलाचा पाऊस सुरू झाला. राजकुमार हत्ती घेऊन राजवाड्याच्या खाली येऊन पोचला, आणि बरोबर त्याच वेळी राजकन्याने वडिलांकडे खिडकीजवळ आंघोळ करण्याची परवानगी मागितली. सगळं कसं अगदी योजनेनुसार घडत होतं. आणि मग आला तो क्षण, कथेचा कळसबिंदू. राजा आपल्या मुलीचाच हात धरून उभा होता. पण एका क्षणाचाही विलंब न लावता राजकन्येने आपला हात काढून घेतला आणि त्या जागी त्या मुलाचा नरम हात दिला. आता बाहेर वादळाचा आवाज, अंधार. राजाला काही म्हणजे काहीच कळलं नाही. तो पुरता फसला होता. बिचाऱ्या राजाला वाटलं आपली मुलगी अगदी सुरक्षित आहे. त्याने स्वतः तिला खोलीत बंद केलं, बाहेर पहारेकरी ठेवले आणि तो समाधानाने झोपायला गेला. पण त्याला काय माहीत की त्याची मुलगी त्याच वेळी राजकुमारासोबत राज्याची सीमा ओलांडत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. राजाला आपल्या सुरक्षेवर पूर्ण विश्वास होता. पण जेव्हा तो त्या खोलीचा दरवाजा उघडणार होता, तेव्हा त्याला एक असं कटू सत्य कळणार होतं, जे त्याला आयुष्यभराचा धडा शिकवणार होतं. तो होता सत्याचा क्षण. राजाने दरवाजा उघडला तर आत राजकन्याऐवजी एक मुलगा उभा होता. राजाला तेव्हा कळलं की आपली मुलगी पळून गेलीये आणि आपल्याला किती हुशारीने फसवण्यात आलंय.
त्याचा सगळा अभिमान, सगळा विश्वास एका क्षणात धुळीला मिळाला. या धक्क्यातून सावरताना राजाच्या तोंडून काही उद्गार बाहेर पडले जे खरं तर या कथेचा मूळ धडा आहेत. अर्थात त्या काळातल्या सामाजिक दृष्टिकोनातून हा धडा स्त्रियांच्या इच्छाशक्ती आणि त्यांच्या अतृप्त स्वभावावर एक भाष्य करतो. आणि जसा काळ पुढे गेला तशी या कथेला आणखी काही कठोर भाष्य जोडली गेली. ही भाष्य तर मूळ कथेपेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन स्त्रियांना लुटारू किंवा अग्नीसारखं विनाशकारी ठरवतात. यातून आपल्याला त्या काळातली सामाजिक विचारसरणी कशी होती याची एक झलक मिळते. पण आता प्रश्न हा आहे की या राजाच्या कथेचा आणि त्या भिक्षूचा काय संबंध? आपण पुन्हा मूळ गोष्टीकडे येऊया. बुद्धांनी ही कथा सांगितलीच का, आणि त्यातून त्या भिक्षूला नक्की काय धडा मिळाला? ही कथा आहे ना, हे जातक कथेचं एक उत्तम उदाहरण आहे. आता जातक कथा म्हणजे काय, तर बुद्धांच्या पूर्वजन्मातील गोष्टी ज्यांच्यामधून ते नेहमीच कोणता ना कोणता नैतिक धडा शिकवतात. इथेही या राजाच्या अनुभवातून बुद्ध त्या भिक्षूला मानवी इच्छाशक्तीबद्दलच काहीतरी महत्त्वाचं शिकवत होते. आणि शेवटी या कथेने आपला उद्देश साधलाच. राजाच्या अनुभवातून त्या भिक्षूला इच्छेच्या पलीकडे जाण्याचा मार्ग सापडला. आणि मग शेवटी बुद्धांनी एक मोठा खुलासा केला. तो म्हणजे त्या पूर्वजन्मात तो फसवला गेलेला राजा दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच होते. ही कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. अशा ज्या प्राचीन कथा आहेत ज्यांचे धडे आजच्या आपल्या मूल्यांना कदाचित पटणार नाहीत, त्या कथांमधून आपण आजच्या काळात अर्थ कसा शोधायचा यावर विचार करायला हरकत नाही.